अजनगावातून पिंपळगाव रस्त्याला लागल्यावर हिरवाईचे नवलच नवल बघायला मिळते। यावर्षी वरुण राजाने कृपा केली असल्याने पिकांनी चांगलाच जोर धरला आहे। छोटे मोठे पाट दुथडी भरून वाहत होते। डावीकडे वळल्यावर गंगासागर तीर्थक्षेत्राकडे निघालो। पायथ्याला छानपैकी वडाची झाडं लावली आहेत। खाली एक सूचना फलक आहे। इथल्या परिसरात वावरण्याचे त्यावर नीतिनियम सांगितले आहेत। गंगासागर मंदिरात जाण्यासाठी खूपच सुंदर पायऱ्या बनवल्या आहेत। सांख्य दर्शनाचे प्रवर्तक प्रसिद्ध ऋषी कपिल मुनी यांना गंगासागर म्हणून ओळखलं जातं। त्यांचं काही काळ इथे वास्तव्य होतं। त्यांनी या ठिकाणी ध्यानधारणा केली आहे अशी आख्यायिका आहे। म्हणूनच त्यांच्या वास्तव्यामुळे हा परिसर गंगासागर या नावानेही ओळखला जातो। गंगासागर मंदिराचा परिसर बघितल्यावर मुंड्रेश्वर डोंगरावर प्रयाण केलं। आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे। पहिलं मंदिर सप्तशृंगी मातेचं आहे। तिथून खालचं दृश्य खूपच विहंगम आहे। तुम्हाला तिथे उभं राहिल्यावर छोट्या कळसुबाई शिखरावर उभं राहिल्याचा आभास झाल्याशिवाय राहणार नाही। शेवटच्या टोकावर पोहोचल्यावर खूप आनंद होतो। तिथंच मुंड्रेश्वर महादेव यांचं छोटंसं मंदिर आहे। नित्यनियमाने काही बिया सोबत घेतल्या होत्या, त्या तिथं लावल्या आणि हे सर्व निसर्गाचं अद्भुत रूप डोळ्यात साठवून परतीच्या मार्गाला लागलो। निसर्ग किमयागार आहे। त्याने आपल्या सुंदरतेची इतकी मुक्त उधळण केली आहे की ती आपल्या झोळीत मावणार नाही। आपणही इथे नक्की या। इथल्या रमणीय परिसराचा आनंद घ्या। आपल्यापासून इथे कसलंही प्रदूषण होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या। बाकी आपण इथे आल्यावर आपल्या आनंदाला उधाण आल्याशिवाय राहणार नाही।